अगं कोंबडा नाही हरवला अजून. मी तोच विचार करते, केव्हाची जाग आली. एव्हा तात्या आले असतील ना फेरफटका मारून. त्यांना चहा लागेल, करते उठून. हो उठा, अहो उठा. अगं कोंबड तर हरवू दे. अहो इथे कसला कोंबडा हरवतोय? काल आपण आलो नाही का मुंबईला, आणि आदितीच्या घरी नाही का थांबलोय? उठा. अरे हो, पाहुण्यांच्या घरी आलो नाही का? हो बाई, 8 वाजलेत. 8 वाजले? आयुष्यात पहिल्यांदा इतके वेळ झोपलो. पाहुण्यांच्याकडे इतक्या झोपणं बरं दिसत नाही. हो ना, चला आवरायला पाहिजे, नाही तर पाहुण्यांना काय वाटेल. चला लवकर उठा. अहो तुम्ही लवकर आवरून घ्या, मी किचन मध्ये जाऊन तुमच्याकरता चहा ठेवते. हो. यांचं किचन कुठे दिसत नाहीये. अगं बाई, हे किचन नाहीये, कोणीच दिसत नाहीये. एवढ्या मोठ्या घरात इतकी कमी लोक राहतात, कसं बाई करमत यांना काय माहिती. कोण कुठे आहे काही कळत नाही. सिद्धू, आदिती, सिद्धू. तर पण व्यवस्था नाहीये, कुठं शोधू. हा सिद्धू पण सापडत नाहीये. प्रेशर आलंय. अडगळीची खोली वाटत. व्यायामशाळा, घरात व्यायामशाळा पण आहे, जवळजवळ घरात सगळंच आहे, पण याची व्यवस्था कुठेही काही कळत नाही. अगं खूप प्रेशर आलंय ग जोराचं. एवढ्या खोल्या शोधल्या पण व्यवस्थाच कुठे सापडत नाहीये. महाभारतातल्या मयसभेसारखं झालंय, कुठे काय तेच कळेना झालं. हो आपण पाहुण्यांच्या घरी आहे, जरा धीर धरा. ओ मी लाट धरेल, पण पोटाला कुठं कळतंय ते. तू थांब बाजूला, मला बघू दे व्यवस्था. मिलिंद, शट अप. मिलिंद, तुझ्या या घोरण्यानी मी रात्रभर झोपले नाहीये. मिलिंद, आपल्या डिवोर्सच्या रिझन्स मध्ये मी हे रिझन ऍड करणार आहे. तुझं घोरणं म्हणजे माझ्यावर होणारा अत्याचार आहे. हो गॉड, काय ऐकलं मी आदितीचं, आणि याच्यासोबत या रूम मध्ये थांबले. त्या सिद्धार्थच्या घरच्यांना तरी इथे थांबायची काही गरज होती का? त्यांच्यामुळे मला ह्याला सहन करावं लागतंय. ही माणसं मला त्रास देणं कधी थांबवणार आहेत कोणाच ठाऊक. गॉड. सिद्धू, ए सिद्धू. अहो ऐका तर, सापडली व्यवस्था? नाही, आणि किचन पण नाही सापडलं. सिद्धू पण नाही सापडत आहे. तुम्ही त्याला फोन का नाही करत? अगं काल गडबडीत त्याच्याच फ्लॅटवर विसरलो. परत हॉलमध्ये आलो. व्यवस्था व्यवस्था. मिलिंद, पहाटेचे 8:30 वाजलेत. मला आता तरी झोपू देत. मिलिंद, स्टॉप इट. माझे पेशन्स संपलेत आता. आता जर तुझं घोरणं थांबलं नाही ना, तर तोंडावर उशी ठेवून जीव घेईन तुझा. मिलिंद, I will kill you now.
घोरतोय ना म्हणून मी ते, आणि ऍक्च्युली त्याला तोंडावर उशी ठेवून झोपायची सवय म्हणून ठेवत होते. असं आहे का? ठीक आहे ठीक आहे. आम्ही आपलं ते व्यवस्था. अहो चला चला लवकर. हे काय चाललंय? काय मॅनर्स आहेत की नाही या लोकांना? यांना काही ह्यांचं गजबजलेलं घर वाटतंय का हे, की कोणी कधी कुठेही घुसायचं? डार्लिंग कुठे आहेस तू? डोकं जड पडलंय, जरा चेपून दे ना प्लीज. मिलिंद, मी महालक्ष्मी आहे आणि तू तुझ्या घरी नाहीयेस. आपण अदितीच्या फ्लॅटवर आहोत. तू तू काय करते इथे? चल गेट आउट फ्रॉम हियर. शट अप. मलाही हौस नाहीये तुझ्या जवळ यायची. आणि हो, आता उठलायस ना, पुन्हा झोपू नकोस. एकतर तुझ्या घोरण्याने मी रात्रभर झोपले नाहीये. उठ त्या बेडवरून, मला झोपू दे. ए चल, मी नाही बाहेर जात. मिलिंद, काय? ऍटलिस्ट आवाज तरी करू नकोस आता. हा चल. आपण असं त्यांच्या खोलीत जायला नको होतं. काय वाटलं असेल त्यांना? त्यांच्या बोलण्यावर तर वाटत नाही त्यांना राग आला असेल. समजून घेतील ते. आता एवढ्या तेवढ्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊ. आधी माझी व्यवस्था कुठे होती ते शोध. कुठे फिरताय तुम्ही दोघं? अरे फिरलं तर काय झालं? अप्पा, मोठ्या बाई आपल्या घरासारखंच समजा. हो, पण आपल्या घरात व्यवस्था कुठे आहे? मगापासून शोधतोय. असं काय करताय आप्पा? अहो रूम मध्येच आहे. काय? घ्या, म्हणजे काखेत कळसन गावाला वळसा. खोलीतच व्यवस्था आहे. हो चला, मी तुम्हाला दाखवतो. चला चला. अदिती, अगं किचन कुठे आहे? यांच्यासाठी चहा करायचंय. या ना, दाखवते. या मोठ्या बाई. अदिती, खूप छान आहे हा किचन. ते मी चहा करते हा. मोठ्या बाई, तुम्ही पहिल्यांदाच आलाय ना इथे, नका ना त्रास करून घेऊ. अगं त्रास काय त्यात? हे माझं रोजचं काम आहे. अगं स्वयंपाक नाही केला ना तर मला त्रास होतो. आणि तू पण पहिल्यांदाच आली होती ना आमच्या घरी, तरी सगळी कामं केलीस, तेही सवय नसताना. पण मोठ्या बाई, हे बघ, यांना ना माझ्या हातचा चहा पाहिजे. सांग ना मला, चहाचं भांड कुठे आहे? हे चहाचं भांड. अगं बाई, हे बर. आणि लायटर कुठे आहे ग? लायटर, एक मिनिट हा. हा, लायटर इथेच होतोय. असं होतं बघ, आपल्या घराची सवय असते, दुसऱ्यांच्या स्वयंपाकघरात गोंधळायला होतं. पण मोठ्या बाई, किचन मध्ये तुमचंच राज्य असतं, मग ते कुठलंही असो. किचन मध्ये तुमच्यासाठी कठीण असं काहीच नाहीये. काहीतरीच. बरं, दूध आलं का ग? दूध ना फ्रीज मध्ये असेल. हे घ्या. दूध फ्रीज मध्ये? म्हणजे ताजं दूध नाही येत का? नाही, आम्ही हेच वापरतो. बरं. अगं, आणि चहा साखरेच्या बरण्या कुठे आहेत? हा, हे शुगर क्यूब्स आणि या टी बॅग्स. हे काय आहे? आमच्याकडे असाच चहा बनतो. हो का? मी इथे किचन मध्ये काय हवं तर मी देते ना. अदिती, ह्या कोण? मोठ्या बाई या इथेच काम करतात, सुरेखा मावशी. मावशी म्हणू नका, मॅडमने जर ऐकलं ना. ऐकू दे. मोठ्या बाई, मॉम बिझनेससाठी माझ्या लहानपणापासून बाहेरच असायची, तेव्हा सुरेखा मावशींनीच मला सांभाळलं. माझी सगळी आजारपणं काढली आहेत. मला काय हवं काय नको सगळं माहित असतं यांना. तुम्ही तर आमच्या अदितीच्या यशोदा. नाही हो,
इतकी मोठी पदवी नका देऊ मला. यशोदाच आहात तुम्ही. बरं, या सेटच्या आई. हो का? अहो मग तुम्ही मला आवाजाव काय करता? मी तुमच्यासमोर कुणीच नाही. पाय काय पडता? आदितीने तुम्हाला आई मानलंय ना, मग त्या नात्यानं तुम्ही माझ्या विहीणबाईच ना. खूप चांगल्या घरात चालल्यात आमच्या आदितीताई. तुम्हाला पाहून तर माझी काळजीच मिटली. ते तुमच्या घरात सुखात नव्हते याबद्दल शंकाच नाही. काय रे सिद्धू, काय चाललंय? काही नाही, ते डास होता. एवढ्या स्वच्छ घरात डास कुठून आलेत? मोठ्या बाई, तुम्ही अप्पांसाठी चहा बनवा, मी जरा आलेच. सुरेखा मावशी, जरा बाहेर या ना. बर. काय झालं? काही हवं होतं का आदिती देवी? काय झालंय मावशी? माझ्या आई बाबांना माहित नाहीये की आदितीच्या मॉम डॅडचा डिवोर्स होणार. सो प्लीज त्यांना कळतं का म्हणे, आणि त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायला लागणार. तुम्ही नका काळजी करू, काही नाही करणार त्यांना. आणि हो, प्लीज घरात सगळ्यांना सांगा. हो, आत्ताच सांगते. मला खूप टेन्शन आलंय. म्हणून मी काल तुला रात्री सांगत होतो, पण तू. सीड, अरे तेव्हा मला कुठे माहित होतं डॅड एवढ्या लवकर उठेल. नाही, काही झालं तरी अप्पा आणि मोठ्या बाईंना हे सगळं आता नाही कळलं पाहिजे. तू आहेस ना सोबत, मग आणि काय हवं? तुम्हाला दे थोडे पोहे. मॅडम, तुम्ही का वाढताय? आम्ही आहोत ना, आम्ही वाढतो. काही हरकत नाही. मोठ्या बाई, खरंच त्या करतील सगळं. तुम्ही बसा ना ब्रेकफास्ट साठी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. मॅडम, तुम्हाला काय देऊ? मला हे सगळं काय आहे? ब्रेकफास्ट साठी पोहे आणि उपमा? तुम्हाला माहिती आहे ना मी हे सगळं खात नाही. मग हे का केलंय? सुरेखा, हा शहाणपणा करायला कोणी सांगितलं? अहो ते, एक मिनिट, मी तिच्याशी बोलू जरा. नोकर माणसं आहेत ती, त्यांच्याशी असं बोलल्याशिवाय समजत नाही त्यांना. मॉम, मोठ्या बाईंनी प्रेमाने केलंय माझ्यासाठी. बेटा आदिती, हे तुझ्या मॉमला प्रेम वगैरे काही कळत नाही. तिला कळतं ते फक्त स्टेटस. एम आय राईट महालक्ष्मी? मिलिंद, माइंड युअर ओन बिझनेस. सुरेखा, माझ्यासाठी ब्रेड बटर आणि कॉर्नफ्लेक्स घेऊन ये. कर कर, माझ्या पैशांवर हवी तेवढी आईश कर. मिलिंद, हे जरा अति होतंय. डॅड प्लीज. आय एम सॉरी बेटा, आय एम सॉरी. वा वा, पण पोहे मात्र उत्तम झाले बरं का. वा. तुम्हाला हे आवडलं नसेल तर तुमच्याकरता काही वेगळं बनवू का? नाही, नको. त्यासाठी नोकर माणसं आहेत ना, पगार देतो ना त्यांना. मोठ्या बाई, ब्रेकफास्ट खरंच खूप छान झालाय. खूप दिवसांनी कोणीतरी असं प्रेमाने काहीतरी बनवलंय माझ्यासाठी.
थँक्यू सो मच. मॅम मॅम आज लंच मध्ये तुम्ही काय घेणार? नंतर सांगते. सर तुम्ही लंच साठी थांबणार आहात की तुमच्या घरी जाणार आहात? तुमचं घर म्हणजे हे इथं राहत नाहीत? त्यांच्या ऑफिस बद्दल बोलायचं होतं त्यांना. या, ही माझी रूम. सकाळी आपण जंगलात भटकावं तसं भटकत होतो. आता गाईड मिळाल्यावर कळतंय कुठे काय आहे. मग काय. बरं मोठ्या बाई, ही माझी लहानपणापासूनची खेळणी. ही माझी फेवरेट डॉल होती. सगळी अजूनही तशी जपून ठेवली आहे. आणि तिथे बाल्कनी आहे. खूप छान व्ह्यू आहे तिथनं. काय रे, असं का बघतोयस? लहान असताना आप्पा मला खेळणी आणायची. ती खेळणी घेऊन मी आणि सुहास अख्ख्या गावभर फिरायचो. अगदी तसंच तू करतेस बघ. सेड, आज खूप दिवसांनी माझ्या घरात माझी माणसं आली आहेत, ज्यांना माझ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. माझ्यासाठी वेळ आहे. आदिती, घर फार सुंदर आहे. पण यातल्या भिंतींना तडे जाणार नाही याची काळजी घे. नाही नाही, मॉम ना जरा जरी काही झालं की लगेच भिंती रिपेअर करते. काय झालं? किती भोळी आहेस ग. व्हॉट? ही ऑर्डर कोणी दिली? अरे कितीदा सांगितलंय मी तुम्हाला, महालक्ष्मीची ऑर्डर फॉलो करू नका, कॅन्सल करा ती. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, महालक्ष्मीची ऑर्डर इग्नोर करायची. इज दॅट क्लिअर? गुड. यू छान वाटलं तुझं घर बघून आदिती. अरे गाई इथंच आहे. हो, बरं झालं आज कामावर तुम्ही बाहेर नाही गेलात. आपली भेट झाली. नाही, त्याला तसंही आज ऑफिसमध्ये काहीच काम नाहीये. तो आज घरी राहूनच सगळ्या ऑर्डर्स कॅन्सल करतोय. हो ना मिलिंद? बर, येतो आम्ही. आदिती, आम्ही निघू बेटा. मोठ्या बाई, आम्ही तुम्हाला असं नाही जाऊ देणार. अगं आता काय आहे? मॉम, मोठ्या बाईंची ओटी भरतीयस ना? येस बेटा, भरणार ना. मी तयारीही करून ठेवलीये. मदन, मॉम अगं हे काय आहे? नारळ लागतो ना ओटीला. अहो ते शहाळ आहे. ओटी श्रीफळानं भरतात. मी भरते तुमची ओटी. मी नारळही आणलाय आणि खणही आणलाय. थँक्यू सुरेखा मावशी. मोठ्या बाई या ना. अहो
लग्न होईपर्यंत आमच्या आदितीची काळजी घ्या बरं का. त्यासाठी मॉम आहे तिची अजून.